चला तर मंडळी, आज बनवूया चिकन मलाई बिर्याणी किंवा मलाई चिकन बिर्याणी असंही म्हणतात। बघून वाटत असेल की बनवायला कठीण असेल, पण नाही, अगदी सोपी आहे। चला तर त्याची कृती बघून घ्या। इथे मी 1.5 किलो इतकं चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता त्याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे। मॅरिनेशनसाठी इथे मी घेतलेला आहे 2 चमचे धणे पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 2 चमचे गरम मसाला पावडर आणि 4 चमचे बिर्याणी मसाला इथे घेतलेला आहे। तुम्ही जो बिर्याणी मसाला वापरता तो घेऊ शकता। 1 चमचा मी काळी मिरी पूड घेतलेला आहे। इथे मी 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे। इथे आपल्याला घ्यायचे आहेत आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, मिरची थोडी जास्तच घालायची आहे। 3 मोठे चमचे इथे मी ही पेस्ट घेतलेली आहे। 200 ग्रॅम इतकं मी दही घेतलेलं आहे, पाणी काढून म्हणजे घट्टवाला दही। आणि याच्यात मी 200 ग्रॅम इतकं क्रीम घेतलेलं आहे, फ्रेश क्रीम। तुम्ही हे बाजारातलं घेतलेलं आहे मी, तुम्ही घरची मलाई असेल तीही घेऊ शकता। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे झाकण ठेवून द्यायचं आहे। इथे मी बिर्याणीसाठी कांदाही तळून घेतलेला आहे। चला करूया फोडणीची तयारी। इथे मी घेतलेलं आहे तेल, तर 3 मोठे चमचा इतकं तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला खडे गरम मसाले घालायचे आहेत, जिरं, लवंग, मिरी, तेजपत्ता, चक्री फूल आणि वेलची। आता त्याच्यामध्ये मी 4 मोठे उभे चिरलेले कांदे घातलेले आहेत। कांदा आपल्याला जास्तच घ्यायचा आहे। कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत थोडा आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे, थोडा लालसर करून घ्यायचा आहे मंद आचेवरच। आता थोडाफार लालसर झालेला आहे, बऱ्यापैकी शिजलेला आहे। आता याच्यामध्ये घालायचे आहे मीठ। मॅरिनेशनमध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलेलं होतं, आता कांद्यापुरतीच आपल्याला मीठ घालायचं आहे। आणि आम्हाला थोडं तिखट लागतं म्हणून मी अजून याच्यामध्ये लवंगी मिरची घातलेली आहे तिखटवाली। ही तुम्ही स्किपही करू शकता, कारण की आम्हाला जास्त तिखट लागतं म्हणून मी हे घातलेलं आहे। आता याच्यात आपल्याला घालायचं आहे मॅरिनेट केलेलं चिकन। याच्यामध्ये ऑलरेडी आपण सर्व मसाले वगैरे घातलेले आहेत। आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, झाकण देऊन ठेवायचं आहे। 2-3 मिनिटांनी आपल्याला ढवळून घ्यायचं आहे, चिकन लागू नये म्हणून आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे। आता याच्यावर मी झाकण देऊन ठेवते, तोपर्यंत इथं आपण बिर्याणीसाठी भात करून घेऊया। इथे मी 1.5 किलो इतकं चिकन घेतलेलं आहे, त्याच्यासाठी मी 1 किलो इतका बासमती तांदूळ घेतलेला आहे। काही समप्रमाणात घेतात, पण मी थोडा कमी घेते, कारण की मला चिकनची क्वांटिटी जास्त लागते। त्याच्यामध्ये तेल मीठ टाकून मी त्याच्यामध्ये 80% इतकं भात शिजवून घेतलेला आहे। आता पुन्हा झाकण उघडलेलं आहे। त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। छान ढवळून घ्यायचं आहे, पुन्हा झाकण देऊन ठेवायचं आहे। पुन्हा 3 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे। आता चिकनला आणि दह्याला दोन्हीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता इथे छान असं पाणी सुटलेलं आहे। थोडं आटून घ्यायचं आहे आणि जो आपण भात शिजवला होता 80% इतका, तो आपल्याला वरून घालायचा आहे। आता भात शिजवताना ना मी याच्यामध्ये खडे गरम मसाले घातले नव्हते, कारण की भाताची जी पेज आहे ना ती आम्ही पितो आणि मुलांना ना गरम मसाल्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये आवडत नाही। तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही घालू शकता। आता भात ठेवल्यानंतर त्याच्यावर आपल्याला घालायचे आहेत बटरचे तुकडे, बटर घातलेले आहे मी, तुम्ही तूप किंवा तेल घालू शकता। त्याच्यावर बारीक चिरलेला पुदिना, बारीक चिरलेली आपल्याला कोथिंबीर घालायची आणि तळलेला कांदा घालायचा आहे। आता आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे 10 मिनिटं। आपल्याला हे छान असं मंद आचेवरच ठेवायचं आहे। 10 मिनिटांनी मी झाकण काढलेलं आहे। हे बघा, मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। हे बघा, मस्त गरमागरम आपली चिकन मलाई बिर्याणी, व्हाईट बिर्याणी, मलाई चिकन बिर्याणी काही म्हणू शकता, मस्त अशी तयार झालेली आहे। तर तुम्हाला आजची ही माझी चिकन मलाई बिर्याणीची रेसिपी कशी वाटली? जर तुम्हाला आजची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।